Hello everyone, welcome to all of you on our educational YouTube channel. Dear student, in today's video lecture, we are going to learn that the new topic number 4.1, that is history of novel. म्हणजेच काय कादंबरीचा इतिहास किंवा कादंबरीची पार्श्वभूमी. Now open your textbook and see page number 173. See first paragraph. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. One of those was the periodical essay and the other was novel. Both of these forms, especially novel, catch the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental, and realistic plane and try to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. Since the time of its origin, novel has been gaining popularity and growing gradually. Today, it is recognized as the most dominant literary genre. पहा फर्स्ट पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे. 18व्या शतकामध्ये इंग्रजी साहित्याच्या प्राचीन अभिजात अशा सांस्कृतिक अस्तित्वात नसलेल्या साहित्याच्या दोन पूर्णपणे नवीन प्रकारांची आपल्याला देणगी दिलेली आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे द पिरियडिकल एसे, म्हणजेच काय नियतकालिक निबंध, आणि दुसरा आहे कादंबरी म्हणजेच नॉवेल. हे दोन प्रकार आहेत आणि या दोन्हीपैकी कादंबरी या प्रकाराने त्यांच्या उत्पत्तीच्या काळापासून सातत्याने लोकप्रियता मिळवलेली आहे आणि तीच लोकप्रियता आजही सर्वत्र प्रचलित साहित्यशैली म्हणून ओळखली जाते. पहा नेक्स्ट पॅराग्राफ. ए नॉवेल इज ए रिलेटिव्हली लॉंग नरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस normally in a prose form. The present English word novel is derived from the Italian novella, meaning new. A novel narrates a story embellishing it with more details of time, place, nature, people and their minds, their gestures and activities. It creates the picture of the society of that time. Novel makes life easier to understand than in drama and poetry. In modern era, novel has adopted literary prose. सेकंड पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे. नॉवेल म्हणजेच काय कादंबरी, आणि ही कादंबरी काय असते तुलनेने थोडीशी दीर्घ किंवा मोठी असते आणि यामध्ये स्थळ किंवा काळ किंवा वेळ, निसर्ग, लोक आणि त्यांचे विचार ह्या कृती आणि समाजाच्या वर्णनातून ही कथा दर्शवलेली असते. नाटक आणि कवितेपेक्षा कादंबरी थोडीशी सोपी असते, ते लवकर समजते. पहा नेक्स्ट पॅराग्राफ. द नॉवेल ॲज ए लिटररी जेनर हॅज ए हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. Among the early precursors of novel, a collection of tales known as Greek romance dating from the 2nd to 6th century may top the list. These imaginative and delightful stories of idea, love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1000 years. Though novel in the modern era usually make use of a literary prose, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogues or Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. म्हणजेच काय साहित्यिक शैली म्हणून कादंबरीचा सुमारे 2000 वर्षाचा इतिहास आपल्याला लाभलेला आहे आणि कादंबरीच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजेच 2ऱ्या ते 6व्या शतकापासून त्याच्यामध्ये आदर्श प्रेमाचे आणि अद्भुत अशा साहसांचे वर्णन केलेले आपल्याला दिसते. काही काल्पनिक गोष्टी
किंवा ग्रीक प्रणयकथा ह्या देखील त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. कादंबरीवरती ग्रीक प्रणयकथांचा किंवा संग्रहांचा हजारो वर्ष लेखनांवर प्रभाव आपल्याला दिसून येत होता. पहा पुढे नेक्स्ट पॅराग्राफ. मुरास्की शिकुबुज टेल ऑफ केंजी हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. आणि मुरास्की शिकुबू यांची टेल ऑफ जेंजी ही जगातील पहिली नॉवेल आहे. पहा पुढे आणखी. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्सॉइट बाय स्पॅनिश रायटर मिग्युएल दी सर्वेंटेज which was published in 2 parts between 1605 and 1615. युरोपियन नॉवेल डॉन क्विक्सॉइट ही रायटर मिग्युएल दी सर्वेंट्स यांनी लिहिलेली 2 पार्टमध्ये पब्लिश झालेली नॉवेल आहे. आणि या कादंबरीचा फर्स्ट पार्ट 1605 आणि सेकंड पार्ट 1615ला पब्लिश झालेला आहे. इन द 18th century the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. आणि 18व्या शतकामध्ये मध्यमवर्गीय वाचक हे न्यूजपेपर आणि मॅगझिन वाचनावरती जास्त भर देऊ लागले होते. पहा पुढे. These new readers had little interest in romance and tragedies which were ॲप्रिसिएटेड बाय द अप्पर क्लास. आणि 18व्या शतकातील उच्चवर्गीय लोकांपैकीच काही मोजकेच लोक हे रोमॅन्टिक व ट्रॅजेडिक कादंबऱ्या वाचत असायचे. पहा पुढे. दच नीड फॉर ए न्यू टाईप ऑफ लिटरेचर अरोज दॅट वूड एक्सप्रेस द न्यू आयडियाज ऑफ द 18th century. The 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion, and imagination. The foreground for the novel was prepared by all these factors. म्हणजेच काय, 18व्या शतकात मध्यमवर्गीय रीडर्स म्हणजेच वाचक हे न्यूजपेपर मॅगझिन यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेले होते. त्यामुळे सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाचे किंवा समस्यांचे वास्तववादी चित्र दर्शवणारे साहित्याची निर्मिती देखील त्यावेळेस होऊ लागलेली होती किंवा सुरुवात झालेली होती. एकंदरीत कादंबरी हे मध्यम वर्गाच्या आकांक्षा आणि उत्कट इच्छा व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून देखील ओळखले जाऊ लागलेले होते. पहा पुढे. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म in England. Increase in trade and commerce along with the industrial revolution had given rise to the middle class. म्हणजेच काय, 1740 या वर्षानंतर किंवा सालानंतर इंग्लंडमध्ये नॉवेल हे एक प्रकारे साहित्यिक प्रकार म्हणून उदयास आलेले होते. त्यामध्ये व्यापार, दळणवळण, त्याचबरोबर यांत्रिक प्रगती यांसारख्या गोष्टींचा देखील समावेश होत होता. आणि त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे जीवन देखील सुधारले जाऊ लागलेले होते किंवा सुधारणा होत चाललेली होती. पहा पुढे. ए क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज्ड टू ऑक्युपाय ॲन एलाइट स्टेटस. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉवेल्स appealed to the newly educated class and was regarded by them as respectable reading material. आणि 18व्या शतकामध्ये मध्यमवर्गीय लोकांच्या दैनंदिन समस्या व वास्तववादी कल्पना यांचे चित्रण हे कादंबरीमधून रेखाटले जाऊ लागलेले होते. आणि त्यामुळे नवीन वाचक हे देखील त्या वाचनाकडे म्हणजेच कादंबरी वाचनाकडे वळू लागलेले होते. तसेच सुशिक्षित मध्यमवर्गीय वाचकांसाठी कादंबरी वाचन हे एक प्रकारे आवडते साहित्य प्रकार झालेले होते. पहा पुढे. दच नॉवेल ॲज ए फॉर्म ॲपियर्स टू हॅव बीन डिझाइन्ड फॉर बोथ टू व्हाईस द ॲस्पिरेशन्स ऑफ द मिडल अँड लोअर क्लासेस अँड मीट देअर लॉगिंग्स. The spread of machines could provide a time to the educated middle class
for reading and discussion about the books. Drama and poetry were the two literary forms that were fading away. Novel was a combination of some features of them, and some new features were added to the form. It was the prominent form in the 18th century and onwards to encompass the social, political, cultural happenings and scientific progress. आणि एकंदरीत काय तर कादंबरी हा साहित्याचा प्रकार सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि इच्छा व्यक्त करण्यासाठी निर्माण झालेला एक प्रकार आहे असे म्हणता येईल. 18व्या शतकामध्ये काम करण्यासाठी मशीनचा वापर वाढला होता आणि त्यामुळे सुशिक्षित मध्यमवर्गाला पुस्तक वाचण्यासाठी व चर्चा करण्यासाठी जास्त वेळ मिळू लागलेला होता. आणि 18व्या शतकापासून नाटक व कविता या दोन साहित्य प्रकाराचा वापर देखील कमी होऊन लोक कादंबरी वाचण्याकडे वळल्याचे दिसून येते आपल्याला. आणि त्यामुळे 18व्या शतकापासून पुढे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींचा समावेश हा कादंबरीमध्ये किंवा कादंबरी लेखनामध्ये झालेला दिसून येतो आपल्याला. पहा पुढे, द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियन इन 1678 अँड ओरोनोको by Afra Wayne in 1688 initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe in bracket Robinson Crusoe, Moll Flanders and Jonathan Swift. Jonathan Swift यांनी लिहिलेली गुलिवर्स ट्रॅव्हल ए फेमस सटायर. पहा, द पिलग्रिम्स प्रोग्रेस ही कादंबरी जॉन बनियन यांनी लिहिलेली 1678मध्ये पब्लिश झालेली आहे. त्याचप्रमाणे ओरोनोको ही कादंबरी देखील अफ्रा वेन यांनी लिहिलेली 1688मध्ये पब्लिश झालेली होती. आणि या दोन कादंबरीपासून मोठ्या प्रमाणात नॉवेलला किंवा नॉवेल लिखाणाला सुरुवात झालेली होती. तसेच जॉन बनियन व अफ्रा वेन यांच्या कादंबरीमधून प्रेरणा घेऊन किंवा प्रेरित होऊन डॅनियल डिफो यांनी रॉबिन्सन क्रुसे आणि मॉल फ्लेंडर्स या दोन कादंबऱ्या व जॉनाथन स्विफ्ट यांनी गुलिवर्स ट्रॅव्हल ही फेमस कादंबरी लिहिलेली आहे. पहा पुढे, अदर मेजर नॉवेलिस्ट ऑफ 18th century आर, म्हणजेच काय 18व्या शतकात इतर आणखी काही प्रसिद्ध कादंबरीकार किंवा कादंबरी लेखक होऊन गेलेले आहेत, त्यांची नावे पुढे आपल्याला दिलेली आहेत. पहा, सॅम्युएल रिचर्डसन यांनी लिहिलेल्या पॅमेला अँड क्लॅरिसा या दोन एपिस्टोलरी म्हणजे पत्र स्वरूपात कादंबरी लिहिलेली असते. आणि त्यासोबत 18th centuryमध्ये किंवा 18व्या शतकामध्ये हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टेर्नी अँड टोबियास स्मॉलेट हे देखील प्रसिद्ध असे नॉवेलिस्ट किंवा कादंबरीकार होते. पुढे पहा आणखी, द ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर स्टॅलवर्ड्स नॉवेलिस्ट सच ॲज चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉर्थॉर्न, हॉरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड H.G. वेल्स. म्हणजेच काय, कादंबरीची परंपरा ही इतर काही उत्कृष्ट नॉवेलिस्टमुळे म्हणजेच कादंबरीकारामुळे प्रसिद्ध होत गेलेली होती किंवा समृद्ध होत गेलेली होते. आणि कादंबरी लेखनाला महत्त्व प्राप्त करून देण्यामागे किंवा कादंबरीला समृद्ध परंपरा प्राप्त करून देण्यामागे इतर काही प्रसिद्ध कादंबरीकारांचा समावेश होतो. त्यामध्ये चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉथॉर्न, हॉरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स आणि H.G. वेल्स या कादंबरीकारांचा समावेश होतो. पहा पुढे, द 20th century इज मार्क्ड बाय द मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल अँड टेक्निक अँड वायडन्ड अँगल्स ऑफ द व्ह्यूज बाय द नॉवेलिस्ट लाईक एम फॉर्स्टर, जेम्स जॉयसे, जोसेफ कॉनरॅड अँड हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँटोनी बर्जेस. आणि 20व्या शतकातील कादंबरीकार हे नवीन विस्तृत दृष्टिकोनातून
कादंबरीचे लेखन करू लागलेले होते आणि 20व्या शतकात नवीन विषयावरती नाविन्यपूर्ण असे कादंबरी लेखन केले गेले होते. आणि 20व्या शतकामध्ये E.M. फॉर्स्टर, जेम्स जॉयसे, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँथोनी बर्जेस हे प्रसिद्ध असे कादंबरीकार होऊन गेलेले आहेत आणि यांनी विस्तृत अशा दृष्टिकोनावर आधारित कादंबरीचे लेखन केलेले आपल्याला दिसून येते. पहा पुढे. दे वायडन्ड द सर्कम्फरन्स ऑफ द जेनर बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशियल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नॉवेल्स. देअर आर इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रश्दी, हे कुठले आहेत? इंडियाचे आहेत. नेक्स्ट व्ही.एस. नायपॉल, हे ट्रिनिडाडचे आहेत. नेक्स्ट आहे कझुओ इशिगुरा आणि हे जपानचे आहेत. अँड मेनी ऑथर्स म्हणजेच काय 20व्या शतकात नव्या कादंबरीकारांच्या विस्तृत दृष्टिकोनातून राजकीय, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि इतर आधुनिक विषय हे कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त केले जाऊ लागले होते. आणि त्याचबरोबर 20व्या शतकात काही इमिग्रंट ऑथर्स होऊन गेलेले होते. इमिग्रंट म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाऊन स्थायिक होणारे किंवा राहणारे लोक. आणि यामध्ये 20व्या शतकामध्ये सलमान रश्दी, व्ही.एस. नायपॉल, कझुओ इशिगुरा यांच्यासारख्या प्रसिद्ध अशा ऑथरचा समावेश होतो. पहा पुढे. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमन नॉवेलिस्ट टू दिस ग्रेट पेजंट कॅनॉट बी निग्लेक्टेड. कादंबरीच्या इतिहासाची किंवा पार्श्वभूमीची माहिती घेत असताना कादंबरी लेखनामधील स्त्रियांचे किंवा महिलांचे लेखन देखील आता उल्लेखनीय आहे, ते आपण विसरू शकत नाही. पहा पुढे. ते आपण समजून घेऊयात. द नॉवेल ऑफ मॅनर्स एवेलिना बाय फ्रान्सेस बर्नी. शिष्टाचारावर आधारित फ्रान्सेस बर्नी याने लिहिलेली एवेलिना ही कादंबरी. तसेच ॲन रॅडक्लिफ यांनी लिहिलेल्या गोथिक नॉवेल्स. तसेच मॅरी शेली यांनी सायन्सवर आधारित लिहिलेली फ्रँकेनस्टेइन ही कादंबरी असेल. या सर्व नॉवेल्स किंवा कादंबरी लँडमार्क नॉवेल्स ठरल्या आहेत किंवा या नॉवेलच्या इतिहासातील महत्त्वाच्या व दिशादर्शक अशा नॉवेल्स ठरलेल्या आहेत. पहा पुढे आणखी. जेन ऑस्टेन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स. आणि जेन ऑस्टेन या फिमेल नॉवेलिस्टने त्यांच्या कादंबरीच्या लिखाणातून किंवा लेखनातून लोकांच्या मनावरती अभिराज्य गाजवलेले आहे किंवा मनावरती राज्य केलेले आपल्याला दिसून येते. पहा पुढे. ब्रॉन्टे सिस्टर्स, एमिली अँड चार्लॉट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पेरेबल वर्क्स द वुदरिंग हाईट्स अँड जेन आयर. एमिली व चार्लोट या दोन ब्रॉन्टे सिस्टरने लिहिलेल्या वुदरिंग हाईट आणि जेन आयर या दोन नॉवेल्स देखील अतिशय अतुलनीय तसेच उल्लेखनीय नॉवेल्स आहेत. पहा पुढे. मॅरी ॲन एव्हान्स अलियास जॉर्ज एलियट रोड द नॉवेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साईट. म्हणजेच काय? मॅरी ॲन एव्हान्स यांचेच टोपण नाव आहे जॉर्ज एलियट आणि यांच्या नॉवेल्समधून मानसशास्त्रीय दृष्टिकोनावरती त्यांनी प्रकाश टाकलेला आपणास दिसून येतो किंवा पाहायला मिळते. पहा पुढे आणखी. वर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. म्हणजेच काय? वर्जिनिया वुल्फ या इंग्लिश नॉवेलमध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या टेक्निकच्या प्रणेत्या मानले जातात. पुढे पहा आणखी. अगाथा क्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. आणि अगाथा क्रिस्टी यांनी गुन्हेगारीवरती आधारित त्यांनी लिहिलेल्या नॉवेलसाठी त्या प्रसिद्ध आहेत. पुढे पहा. हर्क्यूल पॉयरॉट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ज क्रिएटेड बाय हर. आणि हर्क्यूल पॉयरॉट आणि मिस मार्पल या दोन फिमेल नॉवेलिस्टने एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएट केलेले आहेत आणि त्यांच्या नॉवेलच्या त्या माध्यमातून त्यांनी ते दाखवलेले आहे. पहा पुढे.
हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन अँड अलाइस वॉक have elevated the tradition further to prosperity. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन अँड अलाइस वॉकर या फिमेल नॉवेल्सने कादंबरीची किंवा कादंबरी लेखनाची परंपरा पुढे चालू ठेवलेलं आपल्याला दिसून येते. नाव सी इंडियन सिनेरिओ म्हणजेच काय, कादंबरी संबंधित भारतातील चित्र. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, serialized in the Indian Field, was the first novel in English written by an Indian. The period after that is marked by few more novels written by the Indian writers. These novels bore either nationalist virtues or social issues as their main framework. म्हणजेच काय, द इंडियन फील्ड या सिरीजमधील बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या राजमोहन्स वाईफ ही एका भारतीय लेखकाने लिहिलेली इंग्लिशमधील फर्स्ट नॉवेल आहे. आणि त्यानंतर अनेक भारतीय लेखकांनी लिहिलेल्या कादंबऱ्यामध्ये मुख्यत्वे राष्ट्रीय मूल्ये किंवा सामाजिक समस्यांचे वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. पहा पुढे, मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वेअर द मेजर ट्रिओ हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. आणि यानंतरच्या काळामध्ये मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव हे तिघे यशस्वी असे कादंबरीकार भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. पहा पुढे आणखी, नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सेहगल and Arun Joshi and Manohar Malgavkar changed the current of Indian English novel through their work. अनिता देसाई, नयनतारा सेहगल, अरुण जोशी आणि मनोहर मालगावकर या महान कादंबरीकारांनी भारतीय कादंबरीच्या इतिहासामध्ये त्यांच्या लेखनातून आमूलाग्र असे सकारात्मक बदल घडवून आणलेले आपल्याला दिसून येतात. पहा पुढे आणखी, अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चॅटर्जी मेलिओरेटेड द इंडियन नॉवेल इन इंग्लिश बाय ॲडिंग न्यू फीचर्स टू इट. म्हणजेच काय, अभिनव घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चॅटर्जी यांनी भारतीय कादंबरीमध्ये नवनवीन फीचर्सचा उपयोग केलेला आपल्याला दिसून होते आणि त्याच्यामधून त्यांनी सुधारणा केलेली पाहावयास मिळते. पहा पुढे आणखी, रिसेंट इयर्स हॅव विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नॉवेलिस्ट लाईक सलमान रशी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नगरकर. आणि अलीकडील काही वर्षामध्ये सलमान रशी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर या नवीन विचारांच्या कादंबरीकारांनी अतिशय दैदित्यमान किंवा उत्कृष्ट असे कामगिरी भारतीय कादंबरीकारामध्ये केलेली आपणास दिसते किंवा पाहायला मिळते. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगॉन ए विटाल चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाऊटली व्हेरी ब्राईट फ्युचर. आणि भारतीय कादंबरीच्या परंपरेत म्हणजेच त्या कादंबरीच्या सुरुवातीपासून महत्त्वपूर्ण असे बदल घडत आलेले आहेत आणि त्यामुळे कादंबरीचे भविष्य हे नक्कीच उज्ज्वल असणार आहे. विद्यार्थी मित्र हो, या टॉपिकचा रिमेनिंग पार्ट आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत.